भारत देशात महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि विशाळगड या दरम्यान असलेली ही एक दुर्गम खिंड. ज्या खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा रक्तरंजित इतिहास ज्या खिंडीमध्ये घडला, त्या पावनखिंडीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि हीच ती पावनखिंड आणि हे आपले सर्व मावळे छत्रपतींची घोषणा देतील आणि त्यानंतर आपण विशाळगडाकडे प्रस्थान करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला दीर्घकाळ दिलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याने निसटतात. अफाट सेना घेऊन महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी मसूद हा आदिलशाही सरदार येत असताना बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, रायाजी बांधल सेनेतील 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत लढतात. घाव नाही, रक्त सांडत नाही अशी शरीरावर जागा शिल्लक नव्हती. तरीही तोफांचे आवाज होस्तवर लढतात, स्वराज्यासाठी लढतात, खर्ची पडतात. ही जागा फक्त कासारी नदीचा उगम नाही, तर शौर्याची आणि बलिदानाची ती गंगोत्री आहे. ही केवळ घोडखिंड नाही, तर येणाऱ्या पुढच्या पिढींना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ही आहे पावनखिंड. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असे महाराजांना सांगणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांना शतशः नमन.